नमस्कार शेतकरी बंधूंनो, अडोंटा एंटरप्राइजेस लिमिटेड या आपलं नाव काय? बालाजी आत्माराम होनराव, मुक्काम पोस्ट बोमनाळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. तुम्ही ही भेंडी लावली तर तुम्हाला काय वाटतं या भेंडीबद्दल? भेंडी एकदम तोडण्यासाठी चांगली आहे आणि पाहण्यासाठी बी चांगली आहे. समजा की आपण ज्यावेळेस दुसऱ्या व्हरायटीचे बरेच व्हरायटी आहेत त्याचे पानं गोल येतात, ह्या व्हरायटीचं पान निघते वेळेसच चिरकं पान असल्यामुळे आपल्याला तोडण्यासाठी काही दिक्कत नाही मेन गोष्ट. आणि याची डाळ तोडण्यासाठी एकदम सोपी की म्हणजे हात लावले की कुटकुने मोडते. बऱ्याचशा जाती आहेत त्याच्यापर्यंत, पण आपण या जातीला एकदम नंबर एक महत्व. आणि मार्केटमध्ये मी स्वतः बसून विकणारा माणूस आहे, कारण हे क्वालिटी बघल्यानंतर गिरायक आवर्जून जवळ येते. मेन पॉईंट म्हणजे याचा. हां, आणि वजनाला जास्तीत जास्त वजनाला आपण 12 किलो एका कॅरेटमध्ये 12 किलो किंवा लास्ट 13 किलो जरी शीग लावून भरलं तर होते. याचं जर साधारण जर कॅरेट भरलं तर आज 14-15 किलोचं कॅरेट होते. व्हरायटी हे वजनाला देखील चांगली आहे, म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला विकण्यासाठी व्हरायटी चांगली आहे. बरं, याच्यावर तुम्हाला काय रोगसाठी काय रोग आतापासून काहीच नाही साहेब. माझी याच्यामध्ये कमीत कमी 3-4 फवारण्या झाल्या असतील साध्या. मी असं काही कोणतं बारीक नाही का, कुठं भुरीचं प्रमाण नाही की कुठं काहीच नाही. आता एकदम बघा तुम्ही, याला भुरीचं प्रमाण कुठंच नाही समजा. आणि तुम्हाला काय वाटतं इतर शेतकऱ्यांनी ही व्हरायटी? इतर शेतकऱ्यांनी आता माझ्या अनुभवानुसार, आता मी स्वतः शेतकरी आहे आणि स्वतः व्यापारी पण आहे, म्हणजे स्वतः बसून विकणारा माणूस आहे, की खरंच शेतकऱ्यांना जर अनुभव घ्यायचा असेल तर ही जात वापरून पाहावा अशी माझी इच्छा आहे. तरी कारण तुम्ही यावेळी भेंडी शेतकऱ्यांना लावलेली आहे, तरी आपण हे ADV 210 हा डेमो यांना दिलेला होता. आणि हे आता आपल्या अडोंटा एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीचे नवीन वाण 210 आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध सुद्धा होणार आहे. तरी त्यांची आज एका झाडापासून भेंडी किती उत्पन्न मिळाली हे आपण शेतकऱ्याच्या माध्यमातून आपण भेंडी लावल्यापासून किती दिवसाला भेंडी सुरू झाली? 30-40 दिवसाला चालू झाली. 40 दिवसाला सुरू झाली. तर तेव्हापासून आतापर्यंत किती भेंडी तोडली एकदा आम्हाला मापून दाखवा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 तोडा झाला आहे. आणि जवळपास अजून 4-5 तोडे तर आहेत चालू आहे. पण शेतकऱ्यांनी आपल्या एका झाडापासून किती भेंडी तोडली आपण आताच काउंट केलेली आहे. तरी आताच आपण शेतकऱ्याचं मनोगत ऐकलं आहे आणि शेतकऱ्याचं म्हणणं आहे की व्हरायटी रोगप्रतिकारक शक्ती एकदम चांगली आहे, वजनाला चांगली आहे. आणि मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला काय वाटते, बाजारामध्ये इतर व्हरायटीपेक्षा याला रेट कसे भेटतात? रेट म्हणजे रेट 5 रुपये 10 रुपये रेट वाढून येते. तुम्हाला साधारण माल हे असला तर ते समजा 10 रुपयाला पाव विकते. आणि हे जर माल जर समजा आपला चमक असल्यामुळं आपल्याला 15 रुपये 20 रुपये पाव विकू लागला. म्हणजे मार्केटमध्ये एक तर चमक असल्यामुळे गिरायकाची चमकवर मन असते आणि खाण्यासाठी बी चवजदार आहे. आता बरेच जण माझ्यापाशी घेतात की खायला तुमची भेंडी चांगली आहे, म्हणजे आता समजा जसं बांधल्यासारखी गिरायक आहे त्याची. तरी आताच आपण यांचं भेंडीबद्दल मनोगत ऐकलेलं आहात. तरी सर्व शेतकऱ्यांना यांनी संबोधित केलेलं आहे की आपण एकदा तरी ही 200 एकदा तरी त्याने वापरून पाहावं.